नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल बोलत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे गुडघेदुखी आणि त्यावरील उपचार. आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे डॉक्टर मनन गुजराथी. स्वागत आहे डॉक्टर. थँक्यू. डॉक्टर मनन गुजराथी यांनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय लोणी येथून MBBS तसेच भारतातील सुप्रसिद्ध डॉक्टर GS कुलकर्णी हॉस्पिटल मिरज येथून D ऑर्थो आणि DNB ऑर्थो केला आहे. यानंतर डॉक्टर मनन यांनी मुंबई, सेऊल दक्षिण कोरिया आणि मेरिन हॉस्पिटल जर्मनी येथून जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये विशेष प्रशिक्षण म्हणजेच फेलोशिप केले आहेत. जर्मनीहून परत आल्यानंतर डॉक्टर मनन हे SRV ममता हॉस्पिटल डोंबिवली आणि फोर्टिस हॉस्पिटल कल्याण येथे ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहेत. नवीन म्हणजे आता डॉक्टर मनन ठाणे शहरात इन्फिनिटी हॉस्पिटल आणि GB+ हॉस्पिटल खडकपाडा येथे रुग्णांना भेट देत आहेत. हजारोंनीही जास्त विविध ऑपरेशन्सचा अनुभव घेतलेल्या डॉक्टर मनन गुजराथी यांना मसल स्पॅरिंग, सबवास्टस नी रिप्लेसमेंट सर्जरी तसेच स्मॉल इंजिनस हिप रिप्लेसमेंटमध्ये विशेष रुची आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नी जॉईंट म्हणजे काय आणि त्या अनुषंगाने संधिवात म्हणजे काय? गुड क्वेश्चन. सो बेसिकली आपण जेव्हा नी जॉईंटचा विचार करतो तेव्हा आपल्याला पहिला प्रश्न असतो की आपल्यालाच का हा संधिवात होतो. तर यामध्ये मूळतः कारण असं आहे की मानव हा एकच प्राणी आहे जो दोन पायांवर चालत असतो आणि यामुळे आपल्या गुडघ्यावर येणारे जे चक्राळ विक्राळ भार असतात ह्यामुळे आपल्या गुडघ्यावर विविध प्रकारचे लोड्स येत असतात. त्याच पद्धतीने आपल्या गुडघ्याला वेगवेगळ्या प्रकारचे इंजुरीज होण्याची शक्यता असते. यामुळे आपल्याला संधिवात होण्याची जी रिस्क आहे, जे धोके आहेत, हे इतरांपेक्षा जास्त आहेत. आणि मग या सांधेदुखीचे मुख्य प्रकार कोणते आहेत? ओके. सो कॉमनली आपण जे बघतो वेअर अँड टेअर म्हणजे वयोपरत्वे होणारी झीज, ह्याला आपण सांधिवात हे कॉमनली बघितलं जातं. ह्या सांधिवाताच्या प्रकाराला म्हणतात ऑस्टिओआर्थरायटिस. मूळतः आपला जो गुडघा आहे हा 3 हाडांचा सांधा आहे. मांडीचं हाड, पायाचं हाड आणि त्याच्या समोर असलेली वाटी. हे थोडक्यात बघितलं तर हे असं असतं. आपल्याला जे एक्सरेमध्ये दिसत असतं ते फक्त सापळा असतो. सापळ्यावर एक गुळगुळीत आवरण असतं जे रबरसारख्या कन्सिस्टन्सीचं असतं, ज्याला आम्ही कार्टिलेज असं म्हणतो. आणि त्या कार्टिलेजला 2 हाडांमध्ये घर्षण होऊ नये म्हणून जसं मशीनमध्ये वॉशर्स असतात तसं या हाडाच्यामध्ये मेनिस्काय असतात. तसंच ते हाड एकमेकांवर चुकीच्या पद्धतीने हलू नये त्यामुळे त्यामध्ये लिगामेंट्स असतात. आपण वेगवेगळे खेळ खेळतो, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो, त्यामध्ये ह्या कार्टिलेजचं, या मेनिस्कायचं वेअर अँड टेअर म्हणजे झीज होत राहते आणि कालांतराने या झिजेमुळे आपल्याला गुडघ्यामध्ये खडबडीतपणा तयार होतो. खडबडीतपणा झाल्यानंतर जे घर्षण होतं त्याला आपण ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजेच वयोपरत्वे सांधिवात असं म्हणतो. इतर पण काही प्रकार असतात. फॉर एक्झाम्पल रुमेटॉइड आर्थरायटिस, गाऊट, अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस आणि सो ऑन. ओके. आता तुम्ही ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमेटॉइड आर्थरायटिसचं थोडक्यात सांगितलं, त्यामध्येच थोडं सविस्तरमध्ये सांगा. सर्टनली. सो जेव्हा आपण ऑस्टिओआर्थरायटिसबद्दल बोलत असतो तेव्हा ऑस्टिओआर्थरायटिस हा एक नी रिप्लेसमेंट लागणारा ऑपरेशन आहे आणि ते ऑस्टिओआर्थरायटिस झालं म्हणजे लगेच नी रिप्लेसमेंट करा असं आपल्या मनात भीती वाटायला लागते. खरं तर दवाखान्यात येणाऱ्या 10 पैकी 9 पेशंट्सना नी रिप्लेसमेंटची आवश्यकता नसते. याचं कारण असं की एंड स्टेज आर्थरायटिस प्रत्येकाला असतंच असं नाही. गुडघेदुखीची जेव्हा सुरुवात होते तेव्हा हाडाला जे सुरुवातीचं गुळगुळीत कार्टिलेज असतं ते काही प्रमाणात त्याला असे टवके गेलेले असतात, तिथे काही प्रमाणात झीज झालेली असते, त्यातल्या ज्या गाद्या आहेत त्या कमजोर झालेल्या असतात. मांसपेशा ज्या गुडघ्याच्या अवतीभोवती आहेत त्या मांसपेशांमध्ये कमजोरी तयार झाली असते. ह्या सगळ्या गोष्टींमुळे गुडघ्यामध्ये इन्फ्लमेशन झालं असतं. सो ऑस्टिओआर्थरायटिस मूळतः हा एक मेकॅनिकल आणि इन्फ्लमेटरी कॉम्बिनेशन आजार आहे. यामध्ये इन्फ्लमेटरी जो प्रकार आहे हा आपण गोळ्या औषधांनी बऱ्यापैकी ठीक करू शकतो. ओन्ली वेन जेव्हा फक्त मेकॅनिकल डिरेंजमेंट आपला त्रास जास्त असतो तेव्हा आम्ही सर्जरीचा विचार करतो. कालांतराने ही जी झीज आहे ही जसं एखादी गाडी आयुष्यभर नवीन तर राहू शकत नाही तशी आपले गुडघेही आयुष्यभर पहिल्यासारखे तर राहू शकत नाहीत. ही झीज वाढत जाते. हाडांवरचं जे आवरण आहे ते काही प्रमाणात असं घर्षण होत होत गायब होत जातं. आपल्या शरीरात असे काही विशिष्ट टिश्यूज आहेत ज्यात पुन्हा तयार होण्याची क्षमता नसते. त्यातला एक टिश्यू आहे कार्टिलेज. जर आपल्या कार्टिलेजला इजा झाली, जर आपल्या कार्टिलेजला झीज झाली तर ती वयोपरत्वे कालांतराने वाढतच जात असते. ती नैसर्गिक पद्धतीने संपूर्णपणे बरी होऊ शकत नाही. जेव्हा अशी एक परिस्थिती येते की ह्या जिजेमुळे वारंवार आपल्याला गोळ्या घ्यायला लागतात, वारंवार डॉक्टरांकडे जायला लागते, तेव्हा आम्ही एक्सरेमध्ये बघतो की बोन ऑन बोन डिसीज आहे. याचा अर्थ काय की हाडांवरचं जे गुळगुळीत आवरण आहे हे संपूर्णपणे गेलेलं आहे. ह्या पोझिशनमध्ये गोळ्यांनी त्याला बरं करणं म्हणजे एखाद्या 78 वर्षाच्या स्त्रीला गोळ्या देऊन 18 वर्षाचं करणं ते टेक्निकली पॉसिबल नसतं. मग ह्या पेशंटला काय आपण सतत पेन किलर देत राहावेत का?
हे बरोबर नाही. म्हणून मग ह्याच्यात आणखीन आविष्कार झाला, संशोधन झालं आणि नी रिप्लेसमेंट ऑपरेशनचं हे तयार करण्यात आलं, खास ह्या लोकांसाठी ज्यांचे हाडांवर हाड घासत आहे. ओके. गुडघा सांधेदुखीची मुळात लक्षणं कोणती कोणती आहेत? ओके. सो गुडघा सांधेदुखीची लक्षणं जे आहेत ही सुरुवातीला जी असतात, पुढे असतात, ही वेगवेगळी असतात. जेव्हा आपली झीज सुरू होते तेव्हा झिजेच्या सुरुवातीला आपल्याला मेकॅनिकल पेन होतो. जेव्हा आपण खूप जास्त काम करतो त्यानंतर आपले गुडघे दुखायला लागतात. आराम केला की ते दुखणं कमी होतं. जसं जसं झीज वाढत जाते मग आराम केल्यानंतर झिजेच्या आपल्या मुवमेंट्सच्या सुरुवातीला आपल्याला जाणवतं की गुडघे जाम झाले आहेत, गुडघे हलवणं पेनफुल आहे, स्टिफ आहे. ह्या पोझिशनमध्ये ऑलरेडी आर्थरायटिस इज सेट इन. आणि जेव्हा पुढे जाऊन असं होतं की कुठलीही ॲक्टिव्हिटी केली तरी आपल्याला पेन होत आहे, किंवा आपण जेव्हा आराम करत आहोत झोपेतल्या झोपेत पाय हलवत आहोत तेव्हा पेन होत आहे, तो दॅट इज मोर सजेस्टिव्ह ऑफ एंड स्टेज डिसीज. या स्टेजमध्ये आम्हाला असे बघायला मिळतं की गुडघ्याची दुमडण्याची जी क्षमता आहे ती कमी झाली आहे, किंवा पेशंटच्या चालीमध्ये बदल येऊन पेशंट लंगडत लंगडत चालत आहे, किंवा जर लांबून निरखून बघितलं तर गुडघ्याला बाक तयार झालेला आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ऑस्टिओआर्थरायटिस एंड स्टेजकडे आपण जात आहोत याची लक्षणं आहेत. मगाशी तुम्ही मला हे पण विचारलं की रुमेटॉइड आर्थरायटिस कसं वेगळं असतं. सो रुमेटॉइड आर्थरायटिस हा एक आपल्या शरीराने आपल्या विरुद्ध बंड पुकारलेला असतो. रुमेटॉइड आर्थरायटिस याला ऑटोइम्युन डिसीज म्हणलं जातं. ऑटोइम्युन डिसीज म्हणजे काय की आपल्या ज्या शरीरात पांढऱ्या पेशी आहेत त्या पांढऱ्या पेशा विविध कारणांमुळे आपल्या शरीरात असलेल्या सांध्यांच्या ज्या अँटीजेन्स आहेत त्या अँटीजेन्सवर वार करत असतात. याला कधीकधी अँटीजेनिक मिमिक्री असंही म्हणलं जातं. फॉर एक्झाम्पल चिकनगुनिया, डेंग्यू हे असे आजार आहेत ज्यामध्ये ते व्हायरसची कॅप्सूल आणि सांध्याची नैसर्गिक कॅप्सूल हे एकमेकांना खूप साम्य असतं. ह्यामुळे जेव्हा आपल्या शरीरात प्रतिकार त्या व्हायरसच्या अगेन्स्ट होत असतो तोच प्रतिकार आपल्या सांध्यांमध्ये होऊन सुद्धा सांधेदुखी होते. रुमेटॉइड आर्थरायटिसमध्ये पण थोडक्यात असंच होतं. आपले जे शरीराचे जे पांढऱ्या पेशा आहेत, इम्युन सिस्टीम आहे ती आपल्याच शरीरातल्या सांध्यांना किंवा इंटरनल ऑर्गन्सना, उदाहरणार्थ डोळे, नखं यांच्यावर वार करते आणि आपल्याला ऑटोइम्युन डिसीज होतो. आणि मग या रुग्णांमध्ये सांधेदुखीचं निदान कशा पद्धतीने केलं जातं मग? करेक्ट. सो ऑस्टिओआर्थरायटिस आणि रुमेटॉइड आर्थरायटिसचं प्रेझेंटेशन खूप वेगवेगळं असतं. रुमेटॉइड आर्थरायटिसमध्ये हाताची बोटं आपल्याला सकाळी जाम वाटतात. ड्रमस्टिक अपीअरन्स म्हणजे हाताच्या बोटांचा अपीअरन्स पुढे जाऊन शेवग्याच्या शेंगांसारखा होऊ शकतो. सकाळी उठल्यावर हाताची बोटं जाम वाटणे, वेगवेगळे सांधे सतत दुखत राहणं, पाऊस पडला की गुडघे, पायाची बोटं, टाचा दुखणं, हाताची बोटं, खांदे जाम वाटणं, हे जी लक्षणं आहेत ही रुमेटॉइड आर्थरायटिसची लक्षणं असतात. ही जी लक्षणं आहेत ही वयोपरत वय नसतात, ही कुणालाही होऊ शकतात. 30 वर्षाच्या 20 वर्षाच्या वयातच काय तर अगदी 14 आणि 10 वर्षाच्या लोकांमध्ये सुद्धा ज्युवेनाइल रुमेटॉइड आर्थरायटिसचा प्रकार आपल्याला बघायला मिळतो. आणि मग यामध्ये उपचाराचे कोणते कोणते पर्याय आता सध्या उपलब्ध आहेत? सो जेव्हा आपण आर्थरायटिसबद्दल बोलत असतो तेव्हा पहिलं आपलं असतं डायग्नोसिस, म्हणजे पेशंट आपल्याकडे काय त्रास घेऊन येतोय आणि त्या त्रासामागे काय कारण असेल. जर एखादा तरुण वयातला किंवा 40शीतल्या मध्यम वयातला माणूस येत असेल तर त्यामध्ये आर्थरायटिस जिजेमुळे तर नक्कीच नसणार, कारण त्याचं वय तेवढं नाहीच आहे. मग त्यामध्ये आम्ही आणखीन विचार करतो की याचं युरिक ॲसिड वाढलेलं आहे का, ह्याला रुमेटॉइड आर्थरायटिस आहे का, अँकायलोजिंग स्पॉन्डिलायटिस आहे का. सो उदाहरणार्थ आहे ते 100हून जास्त वेगवेगळे कॉमन आर्थरायटिसचे आजार असतात. लक्षणांवरनं, वयामुळे जे काय आहे त्यावरनं आम्ही ठरवतो की हा नक्की कारण काय असेल. समजा एक पेशंटला गुडघ्याचं ट्युबरक्लोसिस होऊन गेलं आहे, कुठलं इन्फेक्शन होऊन गेलं आहे, तर ते पोस्ट इन्फेक्टिव्ह गुडघ्याची खडबडीतपणा ह्याला आम्ही म्हणतो पोस्ट इन्फेक्टिव्ह आर्थरायटिस. समजा एखाद्या पेशंटला तरुणपणी लिगामेंट इंजुरी झाली होती, गुडघ्याच्या गाद्यांना इंजुरी झाली होती, पण तेव्हा त्यांनी काही उपचार त्याला घेणं शक्य नव्हतं किंवा त्यांनी उपचार घेतले नाहीत, त्याला पुढे जाऊन जो आर्थरायटिस होतो त्याला आम्ही पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस म्हणतो. समजा एखाद्या पेशंटच्या गुडघ्याला फ्रॅक्चर होऊन गेलं आहे, हाड तर जुळून आलं पण त्याच्यावरचं जे कवचकुंडल आहे, जे गुळगुळीत आवरण आहे ते तर जुळून आलं नाही, ते परत खडबडीतच राहिलं, त्यालाही आम्ही पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिसमध्ये सामील करतो. तर अशा पद्धतीने जे एज आहे, जे हिस्ट्री आहे, तपासणीवर काय लक्षणं आहेत यावरनं आम्ही ठरवतो की पेशंटला नक्की आर्थरायटिस का झाला असावं आणि त्यामध्ये आपल्याला काय काय उपचार करता येतात. ओके. उपचारांबद्दल जर बोलायचं झालं तर जसं मी सांगितलं की तपासणीवरनं आम्हाला लक्षात येतं की पेशंटला मूळतः हे आर्थरायटिस होण्यामागे कारण काय होतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला फक्त पेन किलर्सच देतो असं नसतं. तुमचा एक्सरे बघून आम्हाला लक्षात येतं की अरे वा ह्याच्या तर हाडामध्ये भरपूर ठिसूळता आहे. अरे वा का, तर आम्ही त्याबद्दल काही करू शकतो. व्हिटॅमिन डी, कॅल्शियम सप्लिमेंट्स आम्ही सुरू करू शकतो. जर आम्हाला लक्षात येतं की तुमच्या 2 हाडांमध्ये सविस्तर जागा आहे तर त्याला आम्ही ग्रेड 1 किंवा ग्रेड 2
आर्थरायटिसमध्ये पकडलं जातं. त्यामध्ये आम्ही तुम्हाला व्यायाम शिकवतो, आम्ही तुम्हाला कार्टिलेज सप्लिमेंट सुरू करतो, अँटी इन्फ्लेमेटरी प्रोडक्ट्स सुरू करतो. समजा तुम्हाला रिमेटेड आर्थरायटिसचे टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत किंवा तुमच्या तपासणीमध्ये एकंदरीत लक्षणं रुमेटेड आर्थरायटिसचे आहेत, तर त्यामध्ये पेनकिलर नसलेल्या अशा अत्यंत स्वस्त आणि अत्यंत इफेक्टिव्ह अशा गोळ्या उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ मिथोट्रिक्सेट, SCQS, लेफ्लुनमाइड. मग जसं पेशंट प्रोफाईल आहे, वयोगट आहे, त्याचे ब्लड टेस्ट, त्याचा बांधा आहे, त्यानुसार आम्ही ठरवतो की ह्या पेशंटला ह्यापैकी कुठल्या गोळ्या द्याव्यात आणि गोळ्यांनी शक्य तेवढा आपल्याला या गुडघ्याला किंवा या कुठल्याही सांध्याला नैसर्गिक लाईफ जास्तीत जास्त यावं. कारण एकंदरीत सगळ्या ऑर्थोपेडिक सर्जनचं एक ठाम कन्क्लुजन आहे, वी शुड ऑलवेज सेव्ह द नेटिव्ह नी फर्स्ट. शक्य तेवढं नैसर्गिक गुडघा वाचवावा आणि कालांतराने जेव्हाही गुडघ्याची झीज एवढी वाढली आहे की त्याला गोळ्यास्वरूपी उपचार योग्य नाही पडणार, तेव्हाच आम्ही ऑपरेशनचा विचार करतो. मग गोळ्यांसोबत आणखीन पण अशा काही गोष्टी आहेत ज्या पेशंटच्या रिकव्हरीमध्ये फायदा देतात. याला आपण फिजिओथेरपी म्हणतो, व्यायाम म्हणतो, ॲक्टिव्हिटी मॉडिफिकेशन. म्हणजेच काय की समजा तुम्ही अख्खा दिवस जर डेस्क बाउंड जॉब आहे तुमचा, सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, तर मुद्दाम का होईना पाणी प्यायला 2 जिने चढून उतरून यावे, व्यायाम करावे आणि सो ऑन. ओके. आणि मग याचबरोबर नेमकं नी रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया म्हणजे एक्झॅक्टली काय होतं त्यामध्ये? करेक्ट. सो नी रिप्लेसमेंट हे काय आता जुनं ऑपरेशन नाही. नी रिप्लेसमेंट पहिल्यांदा जेव्हा झालं दॅट वॉज 1968. सो बघायला गेलं तर आता काही वर्षांमध्ये त्याला 75 वर्ष पण पूर्ण होऊन जातील. सो ह्या ऑपरेशनमध्ये हे मुळात ऑपरेशनचं इन्व्हेन्शन का झालं, आपण हे का शोधून काढलं, तर जेव्हा हाडाची झीज या पातळीला आली असते की गोळ्यांनी त्यात फरक पडणार नाही, तेव्हा आपल्याला ते करायला हवं. मग जेव्हा आपण करत असतो तेव्हा पहिलं गोष्ट आपण काय करतो की हे जेवढाही झिजलेला भाग आहे फक्त तेवढाच भाग आपण काही शस्त्रांद्वारे, काही इन्स्ट्रुमेंट्सद्वारे तो भाग आपण काढत असतो आणि बरोबर तेवढाच भाग आपण कृत्रिम सांध्याने रिप्लेस करत असतो. लोकांना ह्या ऑपरेशनबद्दल खूप धाडकी बसलेली आहे, खूप भीती आहे. पण जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर 1968 पासून आत्तापर्यंतचा असलेला फोन, आत्तापर्यंत असलेली ट्यूबलाईट, यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्याच पद्धतीने आत्ता जे नी रिप्लेसमेंट केली जाते ही खूप ॲडव्हान्स्ड आहे, ही खूप सेफ आहे. ह्यामध्ये अनेक नवीन पद्धतीचे इन्व्हेन्शन्स, डिस्कवरीज, टेक्निक्स, मॉडिफिकेशन्स होत आहेत की जेणेकरून आजच्या तारखेला ऑपरेशन केल्यानंतर पहिल्या वर्षामध्ये 95 ते 97% पेशंट्सना अतिशय उत्तम असा फायदा होत असतो. ओके. डॉक्टर, हिप जॉईंट म्हणजे काय आणि हिप रिप्लेसमेंट सर्जरी म्हणजे काय? ओके. सो आता आपण थोड्या वेळापूर्वी नी रिप्लेसमेंटबद्दल बोलत होतो की कसं गुडघ्यावर ताण पडत असतो आणि कसं गुडघा आपला दुमडत असतो. याउलट जो हिपचा सांधा आहे हा कम्प्लिटली वेगळा आहे. हा एक बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. बॉल अँड सॉकेट म्हणजे काय की जो आपला मांडीचा हाड आहे तो खुब्यामध्ये अशा एक गोल चेंडूसारखा आकारलेला असतो आणि एक कपमध्ये तो बसवलेला असतो. आता ह्या रचनेमुळे ह्या सांध्याला विविध प्रकारच्या एकदम डायव्हर्स आणि लार्ज व्हॉल्यूम ऑफ मुवमेंट्स पॉसिबल आहेत. पण त्याचा जो रक्तपुरवठा आहे तो त्यामुळे अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे. शरीरातनं हृदयातनं हाड पायाकडे जाऊन मग परत ते वरती येऊन आपल्या हिप जॉईंटला जात असतं. त्यामुळे हिप जॉईंटच्या फ्रॅक्चर्समध्ये, हिप जॉईंटच्या आजारांमध्ये ते जे हिप जॉईंटचं बॉल आहे ते लगेच खराब होण्याची दाट शक्यता असते आणि ह्यामुळे हिप जॉईंटला आर्थरायटिस होण्याची शक्यता असते. तसं म्हटलं तर भारतामध्ये गुडघ्याच्या आजारांचं जे हे आहे गुडघ्याचे आजार हे जास्त प्रमाणात बघितले जातात. हिप जॉईंट आर्थरायटिस हे जनरली एव्हियन किंवा त्याच्यामध्ये होणारे इन्फेक्शन्स किंवा फ्रॅक्चर्स या वेगवेगळ्या कारणांमुळे जास्त कॉमन आहे. सध्या कोविडचं जे काही पॅन्डेमिक झालं होतं, कोविडच्या पॅन्डेमिकमुळे सध्या एव्हियनचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. ॲट दिस पॉईंट इन टाईम आम्हाला हे तुम्हाला स्पष्टपणे सांगणं शक्य नाही की ते कोविड औषधांमुळे झालं आहे का मुळात त्या व्हायरसमुळे झालं आहे. बऱ्याच लोकांमध्ये ज्यांना कोविडचा आजार झालाच नव्हता त्या लोकांमध्येही आम्हाला ते पिक्चर बघायला मिळतं ज्यामध्ये सांधा हा कम्प्लिटली डॅमेज झालेला असतो आणि MRI किंवा एक्सरेमध्ये बघून लक्षात येतं की याला एव्हियन म्हणजे अवॅस्क्युलर नेक्रॉसिस ऑफ फिमोरल हेड हे झालेलं आहे. त्याचमुळे पुढे जाऊन जो सॉकेट आणि बॉल आहे तो खडबडीत होऊन त्याला त्या सांध्याचा आर्थरायटिस झालेला आहे. ओके. आणि मग हिप रिप्लेसमेंट सर्जरीची नेमकी कारणं काय आहेत आणि करण्याचे फायदे काय आहेत? करेक्ट. सो जसं आपण गुडघ्याबद्दल बोलत होतो की जेव्हा गुडघा खडबडीत होतो तेव्हा गोळ्यांना त्यामध्ये फार वाव राहत नाही. त्याच पद्धतीने जेव्हा जो आपला हिपचा बॉल आहे तो जेव्हा आकुंचन पावतो, ज्याला टोचे पडतात आणि मग तो त्या सॉकेटमध्ये गुळगुळीतपणे हलू शकत नाही, त्या पोझिशनमध्ये पेशंटला त्याच्या मनास्वरूपे चालता उठता बसता येत नाही, जिने चढता उतरता येत नाही. या पोझिशनमध्ये सुद्धा दर पेशंटला ऑपरेशन लागतंच असं नसतं. जर आपण वेळेत डायग्नोज केलं तर आपल्याला
कोर डिकम्प्रेशन किंवा त्यामध्ये स्टेम सेल्स टाकणं, बोन ग्राफ्ट भरणं, हे असे वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या औषधं खाणं, हे पण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय उपलब्ध असतात. पण अनेक वेळा असं होतं की तो आजार जो आहे तो गोळ्या औषधांनी आटोक्यात येत नाही, तो रॅपिडली प्रोग्रेसिव्ह असतो आणि मग जो हिप जॉईंटचा बॉल आहे त्याचा गोलाकार खराब होऊन तो खडबडीत होतो. इथून पुढे आपण ह्यातले पूर्वीचे जे उपचार आहेत ते करून बघितले तर त्यांना यश मिळत नाही. पेन किलर्सचं जास्त आपण सेवन करू शकत नाही आणि हा जो पेशंट आहे हा काहीही वयोगटाचा असू दे त्याला त्याचं ॲक्टिव्ह लाईफ जे आहे, क्वालिटी ऑफ लाईफ ते मेंटेन करता आली पाहिजे. मग ह्याकरता आपण काय करतो, जो गोलाकार हाड आहे त्याला आपण रिप्लेस करून तिथे फिमोरल हेड लावतो आणि जो सॉकेट आहे तिथे सॉकेट लावतो आणि ह्या प्रोसिजरमुळे पेशंटला नंतर अनेक वर्ष, डिकेड्स खूप सॅटिस्फॅक्टरी चालता येतं. इनफॅक्ट हिप रिप्लेसमेंट हॅज बीन वोटेड बाय द डॉक्टर कम्युनिटी ॲज वन ऑफ द बेस्ट ऑपरेशन्स ऑफ दिस सेंचुरी. गेल्या 100 वर्षातलं वन ऑफ द मोस्ट सर्वात चांगलं असलेलं जे ऑपरेशन आहे त्याला हिप रिप्लेसमेंटमध्ये त्याची निवड झालेली आहे. अगदी. तर डॉक्टर मनन गुजराथी यांच्यासोबत आमची ही चर्चा अशीच चालू राहील. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर मनन गुजराथी. त्यांच्यासोबत आपण गुडघेदुखी आणि त्यावरील उपचार या विषयावर चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. तर डॉक्टर, हिप सर्जरीबद्दल आपण बोलत होतो. तर हिप सर्जरीमध्ये नेमके कोणत्या प्रकारचे इम्प्लांट्स वापरले जातात? ओके, सो जसं मी सांगत होतो की हे काय नवीन ऑपरेशन नाही, ह्या ऑपरेशनला अनेक वर्ष झालेली आहेत. तर सुरुवातीचे जे इम्प्लांट्स होते आणि आता जे इम्प्लांट्स आहे त्यामध्ये खूप अंतर आहे. सध्या आम्ही जे इम्प्लांट्स वापरतो त्याला एक कोबाल्ट क्रोम किंवा टायटेनियमचा अलॉय असतो आणि तो अलॉय हाडाशी चांगला जुळून यावा म्हणून त्याच्यावर कोटिंग असतं. त्याला आम्ही अनसिमेंटेड हिप रिप्लेसमेंट असं म्हणतो. त्याच पद्धतीने ज्या हाडांमध्ये ठिसूळता खूप जास्त आहे, ज्या हाडांमध्ये मूळतः त्या प्रोसेसिसला सपोर्ट करण्याची क्षमता खूप कमी आहे, अशा इम्प्लांट्सला आम्ही सिमेंटेड हिप रिप्लेसमेंट यूज करतो. मग हे जे बेसिकली हिप रिप्लेसमेंट हा जो प्रोसेसिस आहे ह्यात वेगवेगळे घटक असतात. बेरिंग सरफेस जिथे मुवमेंट होणार आहे आणि बेसिक फाउंडेशन सरफेस जे हाडाशी जुळणार आहेत. बेरिंग सरफेसमध्ये पण भरपूर रिसर्च आणि अपडेट्स झालेले आहेत. सध्या जो गोल्ड स्टँडर्ड आहे जे आम्ही सगळे प्रिफर करतो दॅट इज सिरॅमिक ऑन पॉली. सो मेटल ऑन पॉली, सिरॅमिक ऑन पॉली आणि सिरॅमिक ऑन सिरॅमिक असे 3 प्रकारचे इम्प्लांट सध्या आपल्याला भारतामध्ये सगळीकडे उपलब्ध आहेत. ओके डॉक्टर, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीचा इफेक्ट किती काळापर्यंत राहतो? ओके, सो बेसिकली जॉईंट रिप्लेसमेंट ही जी सर्जरी आहे ही एक मेकॅनिकल यंत्र आहे आणि मेकॅनिकल यंत्राचं लाईफ त्याच्या वापरनुसार असतं. आपला प्रयत्न असा असतो की शक्यता लावलेला जो सांधा आहे तो पेशंटला लाईफ लॉंग त्याला आयुष्यभर तो सांधा वापरता यावा. पण त्याची जी वापर करण्याची पद्धत आहे ह्याच्यावर पण खूप जास्त डिपेंडन्स असतो. पेशंटची मूलभूत प्रकृती कशी आहे यावरही अनेक गोष्टी निर्भर असतात. साधारणपणे जे आपल्याकडे स्टॅटिस्टिकल डेटा आहे की आत्तापर्यंत जेवढे लाखो मिलियन्स ऑफ सांधे जे इम्प्लांट केले होते त्यांचं सर्वायव्हरशिप ॲनालिसिस कसं आहे तर 15 ते 20 वर्ष साधारणपणे 85% सांधे सर्वाईव्ह करतात. मग यात चांगली बातमी काय आहे की हे जे आमच्याकडे 25 वर्षाचा 20 वर्षाचा आम्ही जे म्हणत आहोत हे जुने डेटा आहेत. आत्ता त्यामध्ये आणखीन खूप डेव्हलपमेंट झालेले आहेत. आत्ता जे आपण पॉली वापरतो, जे इन्सर्ट्स वापरतो ते अल्ट्रा हाय मॉलिक्युलर वेटचे असतात. त्यामुळे लॅब स्टडीजमध्ये जे आमचं वेअर रेट ॲनालिसिस आहे त्यानुसार आमचा असा अनुमान आहे की काही सांधे काय तर चांगल्याच पट्टीचे सांधे जे आहेत हे 40 वर्षसुद्धा टिकण्याची चांगली शक्यता आहे. ओके डॉक्टर, कोणतंही ऑपरेशन किंवा या सर्जरी केल्यानंतर रुग्णांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी, म्हणजे कोणता आहार घ्यावा किंवा एक्सरसाइज किंवा व्हॉटेवर, आणि सगळ्यात महत्त्वाचं ते आधीसारखं पूर्ववत होण्यासाठी साधारण किती काळ लागतो? करेक्ट. सो हा एक खूप चांगला प्रश्न आहे कारण ह्याच्यावरच सगळं कंट्रोल आहे. बेसिकली आपण ऑपरेशन चांगलं केलं ही फक्त एक चांगली सुरुवात आहे. त्या चांगल्या केलेल्या ऑपरेशनमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या गुडघ्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. काळजी घेणं म्हणजे रेग्युलर व्यायाम करणं, काळजी घेणं म्हणजे आपलं वजन वाढू न देणं. आपण गुडघा बदलला म्हणजे आपण पुराणा 16 वर्षाचे काही झालो नाही की कुठे जाऊन आपण उड्या माराव्या. आपल्याला आपल्या वयानुसारच आपल्याला वागायला हवे. हे ऑपरेशन आपण फक्त चांगल्या पद्धतीने चालता यावं, आपल्याला ज्या सोशल ॲक्टिव्हिटीज एक्सपेक्टेड आहेत, मंदिरात जाणं, देवळात जाणं, 4 लोकांना भेटणं, ह्या गोष्टी आपल्याला करता याव्यात. बट आपण ह्यासोबत त्या सांध्याची सर्व्हिसिंग म्हणजे त्याला आपल्या हातपायाच्या मांसपेशांना प्रोटीन्सचा चांगला आधार देणं, आपल्या हाडांना कॅल्शियम, व्हिटॅमिन डी याचं हे पोषण देणं हे गरजेचं आहे. नक्कीच तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. ओके, थँक्यू.
तर आपल्यासोबत होते डॉक्टर मनन गुजराती. गुडघेदुखी आणि त्यावरील उपचार या विषयावर आपण चर्चा केली. तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सर्व काही नंबर्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्याद्वारे. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. सह्याद्रीची उंची म्हणजे